एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा, एसटी महामंडळामध्ये 17,450 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा माहिती सांगितली की आम्ही 17,450 जागांसाठी ही भरती या ठिकाणी काढत आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पासून वारंवार या ठिकाणी सांगत आलो होतो की एसटी महामंडळामध्ये तुम्हाला हे भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये। असे सुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर जे 1 महिना अगोदर वारंवार या ठिकाणी सांगितलं होतं की आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर पहा, आपला जो अंदाज आहे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100% या ठिकाणी लागतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसटी महामंडळ मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशनच्या लेवलचे सुद्धा यामध्ये पद आहे। कंडक्टर मध्ये, त्याचबरोबर यामध्ये चालक मध्ये तर शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि त्याचबरोबर जे लिपिकचं पद आहे, लिपिक मध्ये आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय काय पात्रता, निवड प्रक्रिया, पेपर कशा प्रकारे असते, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एसटी महामंडळ मध्ये वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं, पगार किती भेटणार आहे आणि कधीपासून जे एसटी महामंडळ भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। पूर्ण माहिती तुम्हाला एसटी महामंडळ भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल यांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीची तुम्ही या ठिकाणी न्यूजवर सुद्धा या ठिकाणी बातम्या वाचल्या असेल, कालपासून न्यूजवर सुद्धा तुम्ही माहिती पाहिली असेल, त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा तुम्ही माहिती पाहिली असेल, न्यूज चॅनलवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती पाहिली असेल की एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी ही भरती निघणार आहे म्हणून। आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा त्या ठिकाणी माहिती सांगितलं की आम्ही 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी निविदा सुद्धा काढणार आहे आणि त्याचबरोबर जे 17,450 प्लस जागांसाठी ही भरती आम्ही या ठिकाणी काढत आहोत असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि ही जी भरती असणार आहे हे 3 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीवर ही भरती असणार आहे आणि यामध्ये आपल्याला पगार जो भेटणार आहे, तर याच्या अगोदर जे जुनी भरती निघाली होती एसटी महामंडळामध्ये, तर तेव्हा जो पगार होता 4,500 ते 15,000 पर्यंत पगार होता आणि आता ही जी भरती या ठिकाणी निघत आहे एसटी महामंडळामध्ये कंत्राटी पदावर, तर कंत्राटी तत्वावर, तर यामध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये महिना यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आणखी सुद्धा त्यामध्ये काही चेंजेस सुद्धा होऊ शकते, एक लक्षात ठेवा, तो पुढचा विषय आहे। पण भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे 17,450 प्लस जागांसाठी, ठीक आहे। तर एसटी महामंडळामध्ये मी तुम्हाला सांगून देतो, सर्वात अगोदर कंडक्टर पदामध्ये आणि त्याचबरोबर जे चालक पदामध्ये काय काय पात्रता आहे, तर यामध्ये आपण फक्त 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर जे आपल्याला मराठी वाचता बोलता आली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढे यामध्ये जे पात्रता लागते चालक आणि कंडक्टर या पदामध्ये, ठीक आहे। आणि आपण वयोमर्यादेवर विचार केला तर 24 ते 38 वर्ष याच्या अगोदर वयोमर्यादा होती, पण यावर्षी काही चेंजेस सुद्धा होऊ शकते। वयोमर्यादा यावर्षी कमी सुद्धा पाहायला भेटू शकते, 18 ते 38 वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे जुनी भरती होती, जुन्या भरतीमध्ये जे वयोमर्यादा होती 24 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा जुन्या भरतीमध्ये होती, तर आता 18 ते 38 होण्याचे सुद्धा या ठिकाणी दाट चान्सेस आहे। आणि त्याचबरोबर जे पगार सुद्धा आपल्याला कंडक्टर आणि चालकमध्ये 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर एवढीच यामध्ये पात्रता लागते आणि यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, जे चालक पद आहे आणि त्याचबरोबर कंडक्टरचं जे पद आहे, तर यामध्ये जे आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तर पहा यामध्ये 40 मार्काचा आपला पेपर घेतला जाणार आहे आणि 40 मार्काचा जो पेपर असणार आहे त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरण झालं, सामान्य ज्ञान झालं,
त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता झाला आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर ह्या विषयावर 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 प्रश्न जे या ठिकाणी वाहन चालवण्याच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 100 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले 100 पैकी फक्त 35 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले। 100 पैकी ज्यांना सुद्धा 35 मार्क असेल तर त्यांना त्यामध्ये पास केलं जाणार आहे आणि त्यांना जर पोरं सापडले नाही तर ते मग जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे SC/ST कॅटेगरीचे आहे मागासवर्गीयांसाठी 30% तरी असेल, मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल 30 मार्कवाले विद्यार्थ्यांना सुद्धा ते उचलणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे कंडक्टर आणि त्याचबरोबर चालक पदामध्ये। आणि दुसरं जे पद यामध्ये आहे तर ते या ठिकाणी लिपिकचं सुद्धा पद आहे ST महामंडळामध्ये। तर लिपिक पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तर कंडक्टर आणि चालकमध्ये मुलांना आणि मुलींना सुद्धा फॉर्म भरता येईल, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपण लिपिक पदामध्ये जर पाहिलं तर लिपिक पदामध्ये जे शिक्षण आपलं झालं पाहिजे तर शिक्षण आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा, तुमचं ज्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर आपलं टायपिंग यामध्ये पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट आपलं मराठी टायपिंग पाहिजे आणि 35 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजी टायपिंग पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर जे यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे जे या ठिकाणी लिपिकचं पद आहे तर लिपिक पदामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि 100 पैकी आपल्या या ठिकाणी मेरिट लागणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। आणि हे जे पद या ठिकाणी लिपिकचं तर यामध्ये आपल्याला कोणताही बॅच बिल्ला लागत नाही, वैध परवाना चालक आपल्याला लागत नाही, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला कोणतंही या ठिकाणी लायसन लागत नाही जे लिपिकचं पद आहे, कारण की बरेच विद्यार्थी कमेंट करते की सर लिपिक पदामध्ये सुद्धा जड वाहन चालक परवाना लागते काय, तर लिपिक पदामध्ये नाही लागत, फक्त आपण ग्रॅज्युएशन पाहिजे आणि 30 शब्द प्रति मिनिट आपलं मराठी या ठिकाणी टायपिंग पाहिजे आणि त्याचबरोबर 35 शब्द प्रति मिनिट आपलं इंग्रजी टायपिंग यामध्ये पाहिजे, बस एवढीच पात्रता यामध्ये डायरेक्ट आपल्याला फॉर्म भरता येते। तर पेपरच्या बेसवर आपलं ST महामंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जवळपास 17,450 जागांसाठी जे ही भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। तर महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक तर यांनी सुद्धा या ठिकाणी घोषणा केली आहे की आम्ही या ठिकाणी 17,450 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी काढत आहे आणि ते भरती आता कधी निघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो 2 ऑक्टोबरला त्याची निविदा या ठिकाणी काढणार आहे, अशी माहिती या ठिकाणी सांगितलं जात आहे, एक लक्षात ठेवा। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला ST महामंडळामध्ये हे 17,450 जागांसाठी ही भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना ST महामंडळ भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली भरती तुमच्यासाठी चालू येऊन राहिली, कारण की कित्येक वर्षापासून जे आहे हे लय वर्ष झाले की हे एवढ्या वर्षानंतर हे पहिल्यांदाच एवढी मोठी या ठिकाणी भरती निघून राहिली, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा वारंवार सांगितलं होतं की ST महामंडळामध्ये मोठी भरती निघणार आहे म्हणून। तर फायनली या ठिकाणी भरती निघाली आहे। मी तरी तुम्हाला सांगत होतो की 15,000 प्लस जागांसाठी भरती निघणार आहे, पण 17,450 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघाली आहे। अंदाजापेक्षा जास्त जागा यावर्षी निघालेल्या आहेत, येणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल ST महामंडळामध्ये आतापासून आपापली तयारी चालू ठेवा। ठीक आहे, पेपरची सुद्धा तयारी आपल्याला ठेवायची, कारण की पेपरच्या बेसवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। पगार सुद्धा 30,000 रुपये भेटणार आहे। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय